विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये खरोखर वनरक्षक व्हायचं आहे, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. फक्त 5 ते 6 मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माहिती पटेल अशाच प्रकारची माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला जो स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एवढंच मी पुन्हा पुन्हा कारण सांगतोय, तुम्हाला व्हिडिओ हा महत्त्वाचा ठरणार आहे. तर या ठिकाणी भरतीची घोषणा झाली आहे, परंतु विद्यार्थ्यांचा वारंवार एकच प्रश्न आहे की भरतीची जी घोषणा झाली आहे, परंतु जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येईल याचं देखील उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आणि सोबतच मैदानी आणि लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला 175 प्लस 175 पेक्षा जास्त मार्क्स का बरं घ्यावे लागणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि वय वाढ होणार आहे की नाही आणि कोण कॅटेगरीला किती वय आहे हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येईल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एकूण जागा किती असतील हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. तर जागा माझ्या अंदाजित या ठिकाणी 1500 प्लस जागा असलेल्या बघायला भेटतील. वनरक्षकच्या 1500 प्लस जागा असतील. आता जे महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेबांनी जी घोषणा केलेली आहे, त्यांनी म्हटलेलं आहे येत्या 2 ते 4 महिन्यामध्ये वन विभागातील रिक्त पदे भरण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. परंतु घोषणा केली आणि लगेच 2-4 महिन्यामध्ये जाहिरात येत नसते मित्रांनो. आता चालू आहे मार्च महिना चालू आहे मार्च. तर या ठिकाणी जुलैच्या पुढेच या ठिकाणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जाहिरात आलेली बघायला भेटेल. सांगायचा मुद्दा तुम्हाला एवढाच आहे की डिसेंबरच्या आतमध्ये जाहिरात आलेली बघायला भेटेल. भरती 2025 मध्येच झालेली बघायला भेटेल. ठीक आहे. आता जो महत्त्वाचा जो पॉइंट आहे, 175 प्लस मार्क्स का घ्यावे लागणार असे मी का वारंवार मुलांना सांगत आहे. तर जर तुम्ही बघितलं, आता काही मुले बोलतील की माझा मित्र 140 वरती सिलेक्ट झाला, 144 वरती झाला, 154 वरती झाला, अशा प्रकारचे मुले कमेंट्स करतील. परंतु जर काही जिल्ह्याचे मेरिट बघितलं, माझा स्वतः वैयक्तिक अंदाज सांगतो, तर 166 वाले विद्यार्थी वेटिंगला आहेत. का बरं वेटिंगला आहेत? 162 वाले विद्यार्थी देखील वेटिंगला आहेत. 166 वाले वेटिंगला आहेत. नॉट अ जोक. सर्वात महत्त्वाचं, सर्वात मोठं कॉम्पिटिशन वनरक्षक भरतीमध्ये असलेलं बघायला भेटेल. आता ते जर तुम्ही विचार केला 166 वाला विद्यार्थी जर वेटिंगला राहत असेल, तर मग कॉम्पिटिशन कोणत्या लेव्हलचं आहे हे देखील तुम्ही ठरवायला हवं. जर तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूरच्या, नागपूरच्या ज्या वेटिंग लिस्ट आहेत त्या बघा आणि जे वेटिंगला आहेत ते विद्यार्थ्यांना विचारा की वेटिंगला किती आहेत. तर 166 वाले विद्यार्थी वेटिंगला आहेत. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 96 प्लस मार्क्स घेणे गरजेचे आहे. 96 प्लस मार्क्स सोबतच तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये मैदानी चाचणीमध्ये 80 पैकी 80 गुण किंवा 70 मार्क्स घ्यावे लागणार आहे. सांगायचा मुद्दा तुम्हाला फायनल सांगतो, तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 95 प्लस मार्क्स आणि मैदानी चाचणीमध्ये 70 किंवा 80 मार्क्स घ्यावे लागणार आहे. तरच तुमचं 2025 मध्ये वनरक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता जो शेवटचा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतो, वयवाढ कधी होईल? बघू शकता वयवाढ. तर आता सर्वात महत्त्वाचा जो 1 मिनिट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. वयवाढ जो आहे मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आता जर मागील वर्षी जी वयाची अट होती ती जर बघितली, तर किती होती? बघू शकता ओपनवाल्या मुलांना किती होती? तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयाची अट होती. ही 2 वर्ष ऑलरेडी वाढवून दिलेली वयाची अट आहे 18 ते 27. आणि हे मागासवर्गीय उमेदवार 18 ते 30 पर्यंतच होती. 18 ते 30 पर्यंत होते. सर्वांना 2 वर्ष वाढवून दिल्यामुळे 18 ते 32 इथे आहे. आता जर वय वाढ झाली नाही, तर 18 ते ओपनवाल्यांना 18 ते 25 एवढीच वयाची अट राहील आणि मागासवर्गीयांना 18 ते एसटी कॅटेगरीला बघू शकता 18 ते 30 आणि खेळाडू वगैरे त्यांना देखील 18 ते 30 भेटेल. 18 ते 32 भेटणार नाही. आता आणि ओपन वाल्यांना 18 ते 25 वय एवढेच 18 ते 25 भेटेल. ठीक आहे 18 ते 25 भेटेल. आणि जर वय वाढ भेटली तर मागील वर्षीप्रमाणेच 2 वर्षी सर्वांना वय वाढ भेटेल. 18 ते 27, 18 ते 32 अशा प्रकारे वय वाढ भेटेल. एवढंच महत्त्वाचा मुद्दा. मागील वर्षी वय वाढ भेटलेली होती हे लक्षात घ्या. यावर्षी देखील वय वाढ भेटण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जाहिरात येण्यापूर्वीच अगोदर आपण 2 ते 3 निवेदन देणार आहोत. सोबतच जे महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेब आहे यांना मेल वगैरे, WhatsApp वगैरे सर्व आपल्याकडून जेवढे प्रयत्न होणार आहेत ते देखील सर्व प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्हाला सांगायचा माझा मुद्दा एवढाच आहे की जाहिरात ही जुलै
जुलै ऑगस्टमध्ये येणार आहे. जागा एकूण 1500 प्लस असणार आहेत. तुम्हाला लेखीमध्ये 90 प्लस सॉरी 1 मिनिट. लेखीमध्ये तुम्हाला 95 प्लस मार्क्स घ्यायचे आहेत आणि मैदानी चाचणीमध्ये 70 मार्क्स किंवा 70 प्लस मार्क घ्यायचे. आता तुम्ही लेखीला 95 आणि इथे 70 घेतली तरी टोटल तुमची किती होते? बघू शकता. बघितलं? किती टोटल झाली? तर 165च टोटल होते. जर तुम्ही 95 प्लस 70 घेतले तरी 165 टोटल होते आणि ऑलरेडी 166 वाले विद्यार्थी वेटिंगला आहेत 2023च्या भरतीचे. हे लक्षात घ्या. त्यामुळे आजपासूनच तयारी करा. एवढे मार्क्स तुम्हाला 175 टोटल करावीच लागणार आहे. 175 टोटल करायचीच आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर याच्याबद्दल तुमचा जर कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारची व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.